मधली ही दृश्य आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा रोड शो सध्या चालू झालेला आहे। सोमनाथमध्ये मोठी सुरक्षा व्यवस्था सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे आणि आपण एकंदरीतच ही दृश्य पाहतोय। पारंपरिक वाद्यांमध्ये पंतप्रधानांचा हा रोड शो सध्या सुरू आहे। हातामध्ये डमरू सुद्धा घेत पंतप्रधानांचं स्वागत करण्यात येत आहे। जंगी मिरवणूक सुद्धा या ठिकाणी काढण्यात येते। सोबतच आपण बघतोय की कशा पद्धतीने सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचं इथे जल्लोषात स्वागत होतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत होतंय। यावेळी सर्वजण आपण बघतोय की मोदींच्या वाहनासमोर भगवे कपडे परिधान केलेली हे सर्व लोक दिसतायत। महापूजा आणि धर्मध्वज सुद्धा या ठिकाणी फडकवला जाणार आहे। त्यामुळे एकंदरीतच सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी 75 वर्ष आज पूर्ण झाली असल्याने देशभरामध्ये विशेष कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन केलं जात आहे। मुंबईमधल्या महालक्ष्मी कंपाऊंड मधल्या धाकलेश्वर मंदिरामध्ये सुद्धा विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे। तर तिकडे सोमनाथमध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भेट देत आहेत। आपण पाहतोय ही दृश्य सध्याची। आज गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला 75 वर्ष पूर्ण झालेले। स्वतंत्र भारतामध्ये 11 मेला 1951 मध्ये नव्यानं बांधलेल्या सोमनाथ मंदिराचा अभिषेक झाला होता आणि या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ सोमनाथ अमृत महोत्सव साजरा केला जातोय आणि याच महोत्सवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिथे दाखल झाले। पंतप्रधान मोदी हे सोमनाथमध्ये दाखल झालेत। हेलिपॅडपासून मंदिरापर्यंत 2 किलोमीटर लांबीची ही परेड आता निघालेली आहे। त्यानंतर मोदी सोमनाथ मंदिराकडे रवाना होतील, जिथे मंदिराचा कळस पाहिला तिथेच अभिषेक सोहळा सुद्धा पार पडणार आहे। वैदिक मंत्रोच्चारांच्या गजरामध्ये 11 तीर्थक्षेत्रातील पाण्यानं कळसाचा अभिषेक केला जाईल। जवळपास 90 मीटर उंच क्रेनच्या सहाय्यानं कळशातील पाण्यानं मंदिराचा अभिषेक केला जाणार आहे। आपण पाहतोय दृश्य कशा पद्धतीनं क्रेन सुद्धा इकडे लावण्यात आलेल्या आहेत आणि या अभिषेक सोहळ्यानंतर हवाई दलाचे सूर्यकिरण पथक मंदिरावरती 15 मिनिटांचा हवाई कसरतींचा कार्यक्रम सादर करणार आहे। तसंच चेतक हेलिकॉप्टरमधून मंदिरावरती फुलांची सुद्धा उधळण केली जाणार आहे।